عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة يا اخي دوس دوس عندي خوش فصلة يا اخي تفوز تفوز والله خوش رقصة عندي لك رقصة قوية يا الحبيب اسمها الصبوحة خطبها نصيب مد يدك كنا بتعطيها كف وهز شتفك جابتي سارة فريسة زيد عليها شوي عندي بيزة حق المحتر اللي نعرفه صيد हॅशटॅग सूर्यदक्षिणी लीलातर. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आमचा पहिलाच व्लॉग आहे आणि सर्वात आधी मी तुम्हाला ओळख करून देते. माझं नाव आहे मेघना आणि हे माझे मिस्टर आहेत, त्यांचं नाव आहे रुपेश. आम्ही सध्या आलो आहोत ESIC हॉस्पिटलमध्ये आणि मी प्रॉपर गोरेगावचे आहे, म्हणजे माझं माहेर गोरेगावचं आहे आणि माझं सासर आहे गणेशपुरी. आम्ही निंबवलीमध्ये राहतो आणि सध्या मी मम्मीकडेच राहते कारण माझी मुलगी छोटी आहे, त्याच्यामुळे मला ऑफिसला जावं लागतं आणि सासरी कोणी बघणारं वगैरे नाही, त्याच्यामुळे मी गोरेगावलाच राहते. तर सर्वात आधी मी तुम्हाला दाखवते की आज आम्ही चाललेलो आहोत ESIC हॉस्पिटलमध्ये, जे कांदिवली ईस्ट स्टेशनपासून 5 ते 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्समध्ये आहे. आणि आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं रिझन हे आहे की माझ्या पायाचा थोडा प्रॉब्लेम आहे आणि माझ्या मिस्टरांचा थोडा मानेचा प्रॉब्लेम आहे, तर ते आम्हाला त्यांची फिजिओथेरपी करायची आणि मलासुद्धा थोडं ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडे जायचं आहे. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हॉस्पिटल दाखवते आणि तिथली आमची ट्रीटमेंट कशी होते तिथे ते सर्व दाखवते तुम्हाला. बघू शकता आपण इथे पोहोचलो तर कांदिवली हॉस्पिटलला आणि एंट्री गेट इथेच आहे. त्याच बाजूला आपण बघू शकता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिवासनाव बसला. दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग, दिनू सोन्याचा सोन्याचा उगला ग. माझा शिवबाग शिवासनाव बसला, माझा शिवबाग शिव. तर चला बघूया, आपण हॉस्पिटलमध्ये आतमध्ये एंट्री केली आहे. एंट्री केल्यानंतर सर्वात पहिला आपण जातो गेटवरती गेल्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपण लेफ्ट साईडला बघू शकता केस पेपर काढतात. केस पेपरसाठी खूप मोठी लाईन लागते. लाईन लागल्यानंतर आम्ही थोडा पुढे निघालो कारण की ऑलरेडी आम्ही केस पेपर काढलेला आहे. केस पेपर काढल्यानंतर आपण जातो आहे आता पुढे डॉक्टरला भेटण्यासाठी, कारण की डॉक्टर हड्डीचे डॉक्टर आहेत, ते डॉक्टरांना भेटण्यासाठी आपण जातो आहे. आणि थोडा पुढे गेल्यानंतर थोडा राईट साईडला आपण आता टर्न घेणार. राईट साईडला आपण टर्न घेतल्यानंतर थोडासा पुढे जाणार. थोडासा पुढे गेल्यानंतर बघू शकता की हॉस्पिटलमध्ये बाथरूम वगैरे सर्व अवेलेबल आहेत आणि अवेलेबल असल्याकारणाने थोडासा पुढे जाणार आणि थोडासा पुढे गेल्यानंतर तुम्ही राईट साईडला अजून एक टर्न येतो, तिथे हड्डींचे डॉक्टर अवेलेबल असतात. तिथे बघू शकता किती मोठी लाईन आहे आणि त्या लाईनीमध्ये आम्ही तिथे लाईनीमध्ये उभा राहिल्यानंतर माझी थेरपी चालू होते. थेरपी चालू झाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने थेरपी होते ते तुम्ही बघू शकता आणि त्याचे ट्रीटमेंट वगैरे. बस ठीक आहे, आलं ना? जास्त आहे, जास्त आहे. तर बघितलीच असेल माझी ट्रीटमेंट कशी झाली आहे. तर ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही सर्वात पहिला तिकडनं निघाल्यानंतर तुम्ही बघू शकता पूर्ण डॉक्टर अवेलेबल असतात तिथे. आणि थोडासा पुढे गेल्यानंतर बघू शकता त्या साईडला खूप मोठी गोळ्यांसाठी लाईन लागली आहे दवा घेण्यासाठी. मग आम्ही तिकडनं निघालो कारण की माझी ट्रीटमेंट झाली, माझ्या वाईफची ट्रीटमेंट नाही झाली. तिकडे पुढे थोडा गेल्यानंतर तिथे सिस्टर अवेलेबल होत्या आणि त्या माहिती देतात सगळ्या गोष्टी. तर ऐक तुमचं एखादं किडनी स्टोन आहे, डोळ्याचा आहे, 5
लाखापर्यंत तुम्हाला बजेट त्या आयुष्यमानसाठी आहे आणि महात्मा ज्योतिराव ते महाराष्ट्रातले कार्ड आहे रेशन कार्ड, त्यांना आयुष्यमानची काही एवढं गरज नसते. त्या कार्डवर जर तुम्ही रेशन घेत असाल, रेशन घेताना तुमची लिंक असेल तर मग तुम्हाला डायरेक्ट महात्मा ज्योतिराव फुले योजना लागेल तुमचं राज्य. हे दुसऱ्या राज्यातले जे आहेत त्यांच्यासाठी आयुष्यमान गंभीर आजार आणि ऑपरेशन जसं हार्टचं वगैरे काही आहे मग त्यांच्यासाठी पण आहे. तर हॉस्पिटलमध्ये सिस्टरांनी आम्हाला माहिती सांगितल्यानंतर आम्ही तिकडनं सर्वात प्रथम घरी जाण्यासाठी निघालो, कारण की खूप टाईम झाला होता आणि मग मला थोडा काम आला म्हणून. आणि आता आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर निघालेलो आहोत आणि मी इथे येऊन थांबलेली आहे. माझ्या नवऱ्याचा वेट करते मी. आणि हे आहे हॉस्पिटल आणि हा आजूबाजूचा परिसर आहे, पाहू शकता तुम्ही. इथे पार्किंग एरिया आहे, इथून एंट्री आहे आणि इथून माझे मिस्टर येत आहेत आणि आता आम्ही निघणार आहे घरी जायला. आणि आज आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला थोड्या वेळात आमच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. काय मग काय करते? काय नाही, तुमचाच वेट करत होती, बाहेर येऊन थांबलेली. आता अंधेरीला कधी, दादरला कधी जायचं? अंधेरी दादर, तुला कुठे जायचंय? अंधेरीला जायचं आहे मला आज, मरोळला, पण संध्याकाळी 6ची अपॉइंटमेंट आहे ना. आता सध्या आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी, तर आपण आता सध्या निघू आणि तिथे पप्पा येणार आहेत घ्यायला. माझी मुलगी येणार आहे. स्पेशली आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझी मुलगी आणि माझा भाचा म्हणजे माझ्या बहिणीचा बाबू त्यांना दाखवेन तुम्हाला. चला आता आपण आपल्या घरी निघायचं आहे आणि खूप टाइम झालाय जाण्यासाठी. आणि मी माझं ॲक्च्युली तू कितीची अपॉइंटमेंट आहे? संध्याकाळी 6 वाजता. 6ची. तर आपण तिकडे पण जायचं आपल्याला. ॲक्च्युली ते पण ह्याच्यापेक्षा मोठा हॉस्पिटल आहे, तर आपण ट्राय करूया की आम्ही ते सुद्धा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. जर का तिथे दाखवण्याचा प्रयत्न अलाव असेल तर आम्ही ते सुद्धा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. ऍक्च्युली याच्यापेक्षा तो मोठा असेल हॉस्पिटल, कारण की तिथे व्हिडिओ वगैरे काढणं अलाव नसेल, पण तरी पण ट्राय करतोय मी. चला ठीक आहे, पण आपण आता संध्याकाळीच डायरेक्ट भेटूया 6 वाजता. हे आहे ESIC हॉस्पिटल. चला आपण निघतोय आता. ॲक्च्युली आम्हाला खूप जास्त लेट झाला आहे आणि आता जाताना पण तुम्हाला हॉस्पिटल दाखवते. तर तुम्हाला कोणी असेल तुमच्या जॉबवरती तर हा हॉस्पिटल तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. तर या बघू शकता, खूप मोठा आहे. आणि आम्ही बाहेरून पण दाखवायचा प्रयत्न करणार थोडासा. इथे पूर्ण भाजी मार्केटच आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आम्ही निघालो. बघू शकता इथे 10 रुपये जुडी आहे, पण पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा मला माझ्या नंबरावरती. आणि आज पण इथे ॲक्च्युली मी शोधते आहे, पानं हवेत मला झाडांचे. आज 3रा गुरुवार आहे मार्गशीर्ष मधला, पण मला इथे कुठेच मिळत नाहीये. इथे फक्त भाजी मार्केटच आहे. हायवेवर आहोत कांदिवलीच्या. आणि इथे बघा ते डोंगरावरती असं केलेलं आहे मावळे चढताना, किती सुंदर दिसतंय. आता आम्ही सध्या कांदिवलीच्या ब्रिजवर आहोत. खाली गार्डन पण आहे, वरती मावळे चढतात. आणि ही जी तुम्हाला दिसते आहे हा एवढा मोठा जो डॉगर दिसतो ही आहे वेस्टिन. पूर्ण काच इथे मेट्रोच्या जवळ पोहोचलेलं आहे. इथे आम्हाला लागलेली आहे थोडीफार ट्रॅफिक. आम्हाला ॲक्च्युली पोचायचं होतं लवकर, पण थोडा उशीर झाला आम्हाला निघता.
आणि इथे तुम्ही बघा, हे बघा गाडीवरती स्वामी नेहमीच आमच्या सोबतच असतात. आम्हाला त्यांच्या जवळ जायची गरजच लागत नाही, तेच आमच्या सोबत असतात नेहमी. बघू शकता त्याच्या गाडीच्या मागे ठेवली. त्यांची बॅग बघू शकता तुम्ही. थोडं काही वेगळंच बघायला मिळालं, त्याच्यामुळे मी हे शूट केलंय. हे बघा, असं काही वेगळंच बघायला मिळालं तर थोडंसं नवलच वाटतं. हे बघा, आणि त्याचे केस सुद्धा तुम्ही बघू शकता. इथला आमचा आरे कॉलनी म्हणजे एकदम मस्त गावासारखं वातावरण आहे आमच्या इथे. इकडे वाघ वाघ वगैरे असं काही नाहीये, आधी होते पण आता नाहीये. फेमस आहे कपल प्लेस आहे हे छोटा काश्मीर. आतला एरिया मी तुम्हाला दाखवू शकत नाहीये कारण की तो एरिया दुसरा पडतो. आम्हाला सरळ जायचे. हे बघा, हे आहे तलाव. इथे गणपती वगैरे विसर्जन व्हायचे पण आता काही 3-4 वर्ष झाले थोडंसं बंद केलंय. आता मी इथे थोडं उतरणार आहे, तुम्हाला मी दाखवेनच की आम्ही कुठे चाललोय. काय बसतायत का इथे? मी आता जरा उतरणार आहे, तुम्हाला थोड्या वेळात दाखवेनच की मी कुठे चालली आहे ते. आणि माझे मिस्टर चाललेत माझ्या पप्पांना घ्यायला घरी आणि मी इथे थांबणार आहे थोड्या वेळ. तर थोड्या वेळात तुम्हाला मी दाखवते की आम्ही नक्की कुठे चाललोय ते. हे स्वामींच्या मठामध्ये. तर मी तुम्हाला दाखवते. हे इथून एंट्री आहे. मी थांबलेली आहे, यांचा वेट करते. ॲक्च्युली असं झाले की माझी मम्मी पण येते आहे, त्याच्यामुळे ते गेलेत आणायला. आधी मम्मीला घेऊन येणार आहे आणि मग नंतर रिटर्न घरी जाऊन पप्पांना घेऊन येणार आहे. इथून आमचं घर काही लांब नाही आहे, स्कूटीवरून फक्त 5 मिनिट. आता ते आलेले आहेत घ्यायला. ही बघा, ही बघा, ही बघा माझी प्रिन्सेस. ही बघा कशी. माऊ स्माइल कर बाबू, स्माइल करा. ही आहे माझी मम्मी आणि ही बघा हिला किती आनंद होतोय. मम्मी हाय कर, हाय. ही बघा हाय माऊ, हाय. आता ते चाललेत परत पप्पांना घ्यायला. काय माझी प्रिन्सेस. स्माइल कर बाबा, स्माइल दे. हिच्या 2 शेंड्या बघा कशा बांधलेल्या आहेत. आणि माझे पप्पा आलेले आहेत आणि हा माझ्या बहिणीचा बाबू, माझा भाचा तनिष. हाय कर. आता तनिष ब्लॉग बनवणार आहे. तू बनवणार ना ब्लॉग? काल बनवत होता ना, तर ते गाणं. हाय हाय बघा, हाय करते. हाय हाय. परिसर बघूया पुरा. हाय कर बाबू. बाबू हाय, इकडे इकडे. हाय हाय हाय. चला, मंदिराचा परिसर बघू शकता आतमध्ये मठामध्ये. हा हा हा, चला चला. हे पप्पा आणि हा तनिष. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ,
आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे 7 हिलच्या आणि इथे आम्ही बाईक पार्क केली आमची आणि हा त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे. इथे आहे गार्डन खेळण्यासाठी वगैरे आणि इथे सगळा 4 व्हीलर वगैरे पार्क केला आहेत. राईट साईडला कार बाईक वगैरे पार्क केलेली आहे आणि आता आम्ही एंट्री करतो आतमध्ये. बघू शकता आम्ही आता 7 हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे. काही डॉक्युमेंट सबमिट करायचे होते मला, त्याच्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. ॲक्च्युली ESIC कार्डवरती आम्हाला साईन वगैरे पाहिजे होती आणि आम्हाला इथून भांडुपलासुद्धा जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही दुपारपर्यंत इथे डॉक्युमेंट सबमिट करायला आलो आहे आणि आता पोहोचले हॉस्पिटलमध्ये. आणि हे तुम्ही बघू शकता आम्ही ॲक्च्युली फर्स्ट फ्लोअरवर होतो आणि हे ग्राउंड फ्लोअर आहे. हे कॅन्टीन आहे, तुम्ही बघू शकता किती मोठं कॅन्टीन आहे. इथे फक्त डॉक्टर वगैरे नाश्त्यासाठी येतात आणि आम्हाला जायचं होतं इथे समोर 7 नंबरला डॉक्युमेंट सबमिशनसाठी. आणि हे पेशंट वगैरे आहेत आणि इथे हा बोर्ड लागलेला आहे, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल आहे की कोणत्या ब्लॉकमध्ये काय आहे ते त्यासाठी. तर फायनली आमचं प्रोसेस वगैरे झाली आहे, डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले आम्ही. सर्वात पहिला तिकडनं निघतो आहे आता घरी जाण्यासाठी, कारण की आम्हाला संध्याकाळी 6 वाजता रिटर्न यायचं आहे. रिटर्न येत आहेत आम्हाला एक रस्त्यामध्ये ब्लड टेस्टचं एक ऑफिस दिसलं, तिथे तुम्ही बघू शकता की 24 घंटे तिथे चालू असतं. मग आम्ही तिकडनं निघालो. आम्ही जातोय 7 हिल हॉस्पिटलमध्ये माझा MRI करायला. बघा संध्याकाळचं वातावरण कसं झालेलं आहे. आता संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि माझी 6 वाजताची अपॉइंटमेंट होती, पण मला खूप उशीर झालेला आहे. हे बघा गाडी, ती आमची माऊ बघा कशी बसली आहे गाडीमध्ये. बघायला भेटला तुमच्या मुलामध्ये. ठीक आहे, तिला पण बोलायचंय काहीतरी, तिला पण बोलायचं तुमच्यासोबत. फायनली आपण पोहोचलो हॉस्पिटलला आणि येताना थोडा ट्रॉफिक हवालदार लागला होता. आपल्याला फाईन पण बसू शकला असता, तर ठीक आहे. त्याच्यानंतर आता पोहोचलो आहे हॉस्पिटलला. हॉस्पिटल तुम्ही बघू शकता मागच्या साईडला. ठीक आहे, हा हॉस्पिटल आहे पूर्ण. ॲक्च्युली लांबनं असं बघण्यासाठी आहे की हा एक मॉल टाईप वाटतो, पण ॲक्च्युली हॉस्पिटल आहे पूर्ण. तर तिथे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया आतमध्ये. आणि आतमध्ये ॲक्च्युली आज कितीची डॉक्टर किती वाजता बोललेलं तुला? 6 वाजता ना. ॲक्च्युली ट्रीटमेंट चालू आहे, तर जाऊन बघू आतमध्ये. ॲक्च्युली लेट झाला आम्हाला, पोचायला होता असं 6 वाजता पोचायला पाहिजे होता, पण ठीक आहे. किती वाजले? 6:20 झाले. तर आपण भेटूया आतमध्ये. ठीक आहे. इथं बघू शकता मंदिर पण. पहिले विचारून नाही ते व्हिडिओ काढू शकतो का? माऊ ए माऊ, हाय कर हाय कर हाय कर बाबू. हाय 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 हाय. चला उमा दे. उमा 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 उमा. तुम्ही बघू शकता आतमध्ये अलाव नाही, पण ॲक्च्युली मोबाईल काढणं व्हिडिओ काढणं अलाव नाही. मंदिर बघू शकता तुम्ही. मंदिर किती छान आहे इथे. ॲक्च्युली मंदिरात पण आले आम्ही. सर्व मंदिर
चला तर आपण हॉस्पिटलमध्ये एंट्री करतोय. तर एंट्री केल्यानंतर तर बघतोय तर काय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लागलेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये एंट्रीच्या स्टार्टिंगमध्येच. आणि फोटो वगैरे बघितल्यानंतर आम्ही तिकडनं निघालो जाण्यासाठी. आता आम्ही लिफ्टमधून जातोय कारण की एक्सिलेटर बंद होतं आणि माझा पाय पण दुखतो, त्याच्यामुळे मला पायऱ्याने चढता येत नव्हतं. आणि ही आमची माऊ बघा कशी बघते सगळीकडे, कारण की ती फर्स्ट टाईम लिफ्टमधून येते. आणि आता आम्ही पोचलो आहे फर्स्ट फ्लोअरवर. माऊ हे बघ बाबू ये 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 ए बाई इकडे इकडे बघ इकडे 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 बूम. तिला खूप चांगला वाटला इथे फिरायला. केला केला इथून नजारा खूप चांगला दिसतोय आणि इकडे बघण्यासारखा पण. हो ये 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 बाबू ये बाई इकडे 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 जायचं बाबू. इथं माऊ दिसते समोर. माऊ तेव्हा वरती बघ माऊ. हे बघ बाबू वरती 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 इथे 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 इकडे हे वरती माऊ दिसली का? दिसली माऊ?
तिला खूप छान वाटलं इथे बघून ना. तिला खेळायला इकडे इकडे खूप चांगलं वाटलं इकडे अलग अलग. आता आम्ही कॅन्टीनमध्ये आलो आहे. खूप भूक लागली म्हणून माझी 6ची अपॉइंटमेंट होती आणि मला खूप उशीर झाला होता आणि त्याच्यामुळे ज्यांची 7 वाजताची अपॉइंटमेंट होती त्या पेशंटला आधी घेतलं होतं आणि म्हणून आम्ही मग इथे कॅन्टीनमध्ये पोहोचलो होतो कारण माऊला पण खूप भूक लागली होती. आणि हा कॅन्टीनचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. आणि ही बघा कशी खाते. तिला नुसता पाव खायचा होता. खात तर काहीच नव्हती, फक्त टेस्ट करून ती ठेवत होती. बघा कशी खाते मस्त. ही तिखट चटणी होती तरी सुद्धा ती खात होती आणि आम्ही तिची फक्त बसून मजा घेत होतो. हे बघा तिला आता मी चहा घेतली होती आणि तिला चहा पाहिजे होती म्हणून ती पाव सोडून माझ्याकडे आली. बघा कशी चहा पिते ती. आणि मी आता देत नव्हती तिला चहा. तिला चहा पण तिथली खूप आवडली होती आणि ती पित होती आणि आता मी देत नव्हती, फक्त ग्लास लावत होती तर ती ओरडत होती. बघा कंटिन्यू ती चहा पित होती. जवळजवळ अर्धा ग्लास चहा तीच प्यायली होती आणि इथे मी प्यायली चहा. आता ती रडते बघा कशी. इथे आम्हाला दुसऱ्या वॉर्डमध्ये बोलवलं होतं आणि तिथे आम्हाला थोडा वेळ थांबायला लावलं होतं कारण की बिल रेडी नव्हतं झालेलं. आता हे मला बिल दिलेलं होतं त्यांनी. बघू शकता तुम्ही किती बिल झालेलं कारण की माझे 2 MRI काढायचे होते आणि त्यांनी मला मग थोड्या वेळाने चेंजिंग वगैरे करायला सांगितली. त्याच्यासाठी आम्ही या वॉर्डमध्ये आलो आणि माऊ झोपली होती म्हणून तिला आम्ही बेडवरती झोपवलं होतं आणि माझे मिस्टर होते तिच्यासोबत. हे बघा कशी झोपली शांत. कारण आम्हाला उशीर पण खूप झाला होता. आम्ही जवळजवळ 8-8:30 मला हॉस्पिटलमध्येच वाजले होते आणि अजून जो 7 वाजताचा पेशंट होता तो वॉर्डमधून आला नव्हता. ही अशी MRIची मशीन असते ज्यामधून माझा MRI काढला होता. आणि आम्हाला थोडासा टाईम होता त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बसलो होतो. त्याच्यानंतर मग मी कपडे चेंज करून आले, मला दिले होते त्यांनी. आणि असंच माझे मिस्टर आणि मी आमची थोडीशी मस्ती वगैरे चालली होती. आणि मी इथे बघायला गेली तर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो मी आणि माझे मिस्टर. आणि मला असे कपडे दिले होते घालायला त्याच्यामुळे माझे मिस्टर माझ्यावरती खूप हसत होते कारण त्यांनी मला असं फर्स्ट टाईम बघितलं होतं सीझरमध्ये. तर काय त्यांनी एवढं बघितलं नव्हतं की मग माझे कसे कपडे ते. पण ह्याच्यामध्ये मला शर्ट आणि पॅन्ट दिलं होतं त्याच्यामुळे ते स्पष्ट दिसत होतं आणि ते मी खूप हसत होती आणि मला लाज पण वाटत होती की ते हसतात आहे आणि कमेंट्स पास करतात आहे त्याच्यासाठी. आणि मी इथे तर मी आलो होते थोडा काउंटरला बघण्यासाठी, तर काउंटरला कोणीही नव्हतं तिकडे. आणि मग तिकडनं निघाल्यानंतर जाताना मला चेंजिंग वगैरे दिसले. चेंजिंग वगैरे तिथे करतात आणि थोडा पुढे गेल्यानंतर मला एक राईट साईडला एक मशीन दिसली जी स्कॅन करते. आणि मला एवढं पण नाही माहिती की ही मशीन काय कशासाठी आणि काय करते. तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा. आणि मग तिकडनं थोडा वेळात मी निघालो आणि तिकडे सेकंडवाली पण मला तिथे अवेलेबल दिसल्यानंतर मी थोडी ती बघितल्यानंतर मला समजलं की थोडी दातावरती ट्रीटमेंट करते. पण मी तुम्हाला दाखवते झूम करून ना, तुम्ही बघा. जर तुम्हाला समजला तर तुम्ही मला सांगा. हो आ मला दे बाबू. आ करा.
काय आहे अवतार, काय आहे? हे काय आहे? बघा, बघू शकता तुम्ही. कपडे घाण. हे माऊ बघ, हाय कर बाबू. ए हाय कर. हाय हाय. तर फायनली ट्रीटमेंट झाली आमची. झाल्यानंतर मग आम्ही थोडा निघालो, कारण की सीटी वगैरे बंद होती म्हणून आम्ही लिफ्टने जायचा प्रयत्न केला. मग लिफ्ट आल्यानंतर आम्ही एंट्री केली लिफ्टमध्ये. पण तुम्ही त्या माऊला बघू शकता, माझ्या मुलीला किती झोप आली त्या मुलीला, कारण की रात्र पण खूप झाली होती आणि आम्हाला जाण्यासाठी पण खूप उशीर झाला होता. व्हिडिओ मध्ये मग रागाने इथे रागाने जीप काय, जीप जीप जीप. ओ झोप आले तिला. बघा कशी नौटंकी करते ही आमची माऊ. बघा कशी नौटंकी करते. माऊ रागाने बाबू मला. तुझा नोज कुठे आहे? नोज नदी दाखव, नोज दाखव. आणि लिप्स दाखव, लिप्स. आईज दाखव, आईज 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 कशी दाखवते? भाषा करते ना तू. हे बघ मामा, हे बघ हे बघ असं करते ना. इथे बघ, इथे बघ, हे बघ, हे बघ नखरे करते ती. ओ बाबू. चला हा माऊ, चाय चाय पियायचा आहे तुला बाबू. दादा दादा आई मम्मा मामा काका उम्मा. आता उम्मा कशी देते तू? उम्मा फ्लँकीस कशी देते? पप्पाला दे फ्लँकीस. मला फ्लँक्स दे बाबू. हे बघ उमावाला. चल. त्यावेळी 6:15 आलेलो होतो. आत्ता वाजले 10:35. आत्ता आम्ही हॉस्पिटलमधून निघालो. त्यानंतर आम्ही घरी जाणार. आज भरपूर उशीर झाला. मग मी MRI जवळजवळ 8:15 वाजता आतमध्ये मला नेलं होतं. 10:15 वाजता मला बाहेर काढला. ट्रीटमेंट व्यवस्थित झाली का? ट्रीटमेंट खूप छान झाली, पण खूप उशीर झाला. आणि माऊचे पप्पा आम्हाला सोडून खाली गेले होते आणि मी वर शोधत होती. आणि स्टाफ वगैरे तिथे कोणीच नव्हतं, कारण की रात्रीची वेळ आता स्टाफ वगैरे कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे कॉल करायला पण मिळालं नव्हतं. आणि एक दादा होते, मग त्यांच्या मोबाईलवरून कॉल केला आणि तेव्हा माऊचे पप्पा 15 मिनिटानंतर मला घ्यायला आले. माऊ अजून 15 हे बाबू झाला आम्हाला. हाय कर बाबू. हाय कर. हाय का? हाय कर. हाय आणि हाय आमच्या हाय. माऊला निघताना एक्सिलेटरवरून निघायचं होतं, पण बॅड लक की एक्सिलेटर बंद होता म्हणून आम्ही लिफ्टने आलो. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आमचे व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट्स नक्की करा आमच्या व्हिडिओवर. चला भेटूया आता आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.